या ठिकाणी ही एक पत्रिका आपण बघतोय आणि तुम्हाला जर एखादं रत्न हवा असेल तर फार महत्त्वाचा एक नियम पाळावा लागतो, तो म्हणजे 6, 8 आणि 12व्या स्थानामधले राशीस्वामी असला तरी शक्यतो असा खडा कोणालाही सजेस्ट करू नये. कारण 6वं स्थान हे आजाराचं असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ या पत्रिकेमध्ये रवी आणि मंगळ हा खडा देता येणार नाही, इथं तर कोणताही ग्रह नाही आहे आणि इकडे नेपच्यून म्हणजे ओपल देता येणार नाही. त्याचबरोबर रास कोणची बघायची, समजा मकर रास आहे तर त्याचा स्वामी शनी आहे, तर शनीची जी विरुद्ध रत्न आहेत म्हणजे चंद्र असेल, माणिक असेल, तर अशी रत्नसुद्धा सजेस्ट करून चालत नाहीत. शनीचा स्वामी पहिला बघितला जातो, तो म्हणजे शनी. या ठिकाणी कर्मात शनी आहे आणि तो स्ट्रॉंग आहे, उच्चीचा आहे. तर अशा वेळेस अशा व्यक्तीला नीलम वापरावा, उजव्या हाताच्या मधल्या बोटात असा सल्ला दिला जातो. कित्येकदा राशीस्वामी जरी तो असला, उच्चीचा असला आणि जर तो 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये पडला असेल तर असे रत्न वापरायचे नसते.